नमस्कार मित्रांनो, कोकण डायरीच्या 5व्या भागात तुमचं स्वागत आहे। आज आपण गुहागरहून निघालोय कोकणच्या राजाच्या भेटीला, म्हणजेच गणपतीपुळेकडे। पण त्याआधी आपण पाहणार आहोत निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आणि 500 वर्षांपूर्वीचा कोकण। गुहागर सोडून साधारण 20 किलोमीटरवर आम्ही पोहोचलो वेळणेश्वरमध्ये। इथला समुद्रकिनारा अर्धचंद्राकृती हाफ मून शेप आहे आणि तो खूप शांत आहे। समुद्र स्नानासाठी ही एक उत्तम जागा आहे। इथेच किनाऱ्यावर जागृत शिव मंदिर सुद्धा आहे। वेळणेश्वर नंतर आम्ही कसा चमत्कार आहे जो बघून तुम्ही थक्क व्हाल। पावनखंड हे बघा, समुद्राच्या लाटा जेव्हा या खडकांच्या कपारीत शिरतात तेव्हा पाण्याची 30 ते 40 फूट उडतात। आम्ही पोहोचलो तवसाळ फेरी पॉइंटवर। इथून शास्त्री नदी ओलांडून आम्ही जयगडला पोहोचलो। फेरीतून जाताना समोरच जयगड किल्ला आणि खाडीचा सुंदर नजारा दिसतो। गणपतीपुळे मंदिराच्या अगदी जवळ फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आम्ही एका खास ठिकाणी गेलो। प्राचीन कोकण हे एक ओपन एअर म्युझियम आहे। 500 वर्षांपूर्वीचा कोकण कसा होता, इथली माणस, त्यांची कामं, 12 बलुतेदार आणि जीवनशैली इथे हुबेहूब पुतळ्यांच्या माध्यमातून साकारली आहे। इथे कोकणातील दुर्मिळ झाडे आणि मसाल्यांची माहिती सुद्धा मिळते। जर तुम्ही फॅमिली सोबत येत असाल तर हे ठिकाण नक्की बघा। आणि फायनली आम्ही पोहोचलो गणपतीपुळे मंदिरात। हे कोकणातील सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे आणि मंदिर समुद्राच्या अगदी काठावर आहे। आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घातली जी थेट डोंगराच्या कडेने जाते। एका बाजूला हिरवागार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग सागर। बाप्पाच्या दर्शनाने प्रवासाचा थकवा पूर्ण निघून गेला। गुहागर ते गणपतीपुळे हा प्रवास खरंच खूप सुखद होता। पुढच्या भागात आपण रत्नागिरी शहर आणि तिथला प्रसिद्ध किल्ला पाहणार आहोत। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा। गणपती बाप्पा मोरया।